म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे 2 पर्याय आहेत. पहिला म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात SIP, तर दुसरा पर्याय म्हणजे लमसम म्हणजे एकदम मोठी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवायची. या दोन्ही पर्यायांचा विचार करता प्राधान्य नेमकं कशाला द्यायचं? मुळात हे प्राधान्य ठरवताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या, दोन्ही प्रकारे गुंतवणूक करण्याचे फायदे कोणते, तसंच मर्यादाही कोणत्या, या सगळ्याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. म्युच्युअल फंड्स हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतो. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत. हॅलो भूषण, कसे आहात तुम्ही? हॅलो निरंजन, मस्त मजेत. आजचा विषय तुम्ही जो निवडलाय तो खरोखरीच महत्वाचा आहे असं मला वाटतं, कारण बऱ्याच गुंतवणूकदारांचं इन्व्हेस्टमेंट जी लोक करतात किंबहुना ज्यांना करायची आहे त्यांना कुठून सुरू करायची, का करायची, लमसम करायची की मंथली करायची, SIP करायचं का, की बऱ्याच इन्व्हेस्टरला किंवा गुंतवणूकदारांना निरंजन जे ऑलरेडी इन्व्हेस्टर आहेत त्यांना SIP हे माध्यम म्युच्युअल फंडचंच आहे हे माहितीच नाही आहे. म्हणजे बऱ्याचदा आम्ही इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राममध्ये विचारतो की किती लोकांच्या SIP आहेत, तर बरीच लोक हात वरती करतात. आणि असा जर प्रश्न घातला की किती लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली तर अगदी थोडे हात वर येतात किंवा कोणी हात वर करत नाहीत. म्हणजे लोकांना हा डिफरन्सच बहुधा समजलेला नाही आहे. सो आज हा तुम्ही टॉपिक छेडलाय हे बरं केलंय. अगदीच. आणि मलाही तेच वाटतं की SIP ही टर्म तशी फेमस आहे, पण म्युच्युअल फंडात लमसमही गुंतवणूक करता येते हे पण अनेकांना माहिती नसतं. म्हणजे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची म्हणजे SIP लावायची, हेच कुठेतरी डोक्यात बसले बहुतेक. ऍक्च्युली ते उलट आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची नाही, फक्त SIP करायची. आणि SIP हे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायचं माध्यम आहे याचा बहुधा विचार होत नसावा. राईट. तर आपण अशी आशा करूया की आपण या एपिसोडच्या शेवटापर्यंत या सगळ्या डाऊट्स क्लिअर करूया. नक्कीच प्रयत्न करूयात. सुरुवात करतो. SIP हा म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा प्रसिद्ध पर्याय आहे, पण त्यामुळे आपण आधी ना थोडंसं लमसम गुंतवणुकीविषयी बोलू असं मला वाटते, कारण SIP विषयी आता जनजागृती पण बरीच आहे ॲड्सच्या माध्यमातून. तर म्युच्युअल फंडात लमसम म्हणजेच एकदम गुंतवणूक ही करावी का? कसं आहे निरंजन की म्युच्युअल फंड, आता म्युच्युअल फंडचा आपण जेव्हा विचार करतो इन्व्हेस्टमेंट पर्याय म्हणून त्याचा आपण विचार करतो, तर आज म्युच्युअल फंड हे एक माध्यम आहे जे आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी मदत करतं. जेव्हा मी मदत करतं असं म्हटलं तेव्हा आपल्याला जर सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याला सबस्टिट्यूट म्हणून लिक्विड म्युच्युअल फंड आहेत. आपल्याला जर FD स्वरूपात गुंतवणूक करायची असेल तर त्याला डेट म्युच्युअल फंड हा पर्याय आहे. आपल्याला सोन्यात, चांदीत किंवा व्हरायटी ऑफ कमॉडिटीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर कमॉडिटी प्रकारचे वेगळे म्युच्युअल फंड्स आहेत. आपण शेअर बाजार रिलेटेड गुंतवणूक करणार असू तर इक्विटी प्रकारचा म्युच्युअल फंड आहे. आपण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणार असू तर REIT रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट नावाचे म्युच्युअल फंडचे प्रकार आहे किंवा त्यामध्ये आपल्याला गुंतवणूकही करता येते. आता हे वेगवेगळे पर्याय जे म्युच्युअल फंडाने उपलब्ध करून दिलेले आहेत, ऑफकोर्स त्याला नियम बांधलेले आहेत. सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया किंवा AMFI असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया यांनी काही नियमावली घालून दिलेली आहे आणि त्या नियमावलीमध्येच आपल्याला म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्यांना काम करायला लागतं. आता तुम्ही जो स्पेसिफिक प्रश्न घातलाय की लमसम गुंतवणुकीविषयी बोलूयात, तर मग इन्व्हेस्टर म्हणून माझी गरज काय आहे, गुंतवणूकदार म्हणून मी काय विचार करतोय. म्हणजे माझ्याकडे माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत दिवाळीच्या बोनसचे आलेले आणि माझं अजून फॅमिलीशी डिस्कशन व्हायचं आहे किंवा ठरायचं आहे हे पैसे मी ट्रिपला वापरणार आहे, घरातल्या एन्जॉयमेंटसाठी वापरणार आहेत, वेगळ्या कुठल्या लाईफस्टाईलसाठी वापरणार आहे की याची गुंतवणूक करायची, हे अजून काहीच ठरलेलं नाहीये. तर बऱ्याचदा असं होतं की आपण इन्व्हेस्टर म्हणून ते पैसे सेव्हिंग अकाउंटला तसेच पडून ठेवतो. तर आता हे चुकीचं आहे का? तर नक्कीच नाही, कारण सेव्हिंग अकाउंटलाही काहीतरी व्याज हे आपल्याला मिळतच असतं. पण त्याला थोडा बेटर पर्याय म्हणून लिक्विड म्युच्युअल फंड. मग आता ही लमसमच गुंतवणूक झाली. ओके, तेच 2 लाख रुपये मी लिक्विड म्युच्युअल फंडात पार्क केलेत आणि जेव्हा माझा फॅमिलीचा डिसिजन होईल की त्या पैशांचं मला नक्की विल्हेवाट कशी लावायची आहे, काय करायचं आहे, त्या बेसिसवर ठरलेलं आहे आणि मग तेव्हा मी ते विड्रॉल करून मग त्या पैशांचं काय करायचं हे मला ठरवता येतं. असंच की माझ्याकडे अचानक परत बोनसचेच 2 लाख रुपये आलेत, पण आता माझी लगेचची गरज काही नाही आहे
किंबहुना माझ्या मुलाच्या ॲडमिशनला 2 ते 3 वर्षानंतर मला ते पैसे लागणार आहेत असं मला क्लिअरली दिसतंय, तर मग मी डेट प्रकारचा म्युच्युअल फंड जो लमसम परत एकदा लमसम फॉर्ममध्ये ती गुंतवणूक करू शकतो आणि ते पैसे त्यावेळी मी अवेल करू शकतो मुलाच्या क्लासच्या ॲडमिशनसाठी, कॉलेजच्या ॲडमिशनसाठी आणि माझा गोल जो आहे तो मला साध्य करण्यात मदत होईल. सो परत ही एक लमसम गुंतवणूक झाली. तिसरं एक्झाम्पल आपण घेऊयात की 2 लाख रुपये माझ्याकडे आलेले आहेत. मे बी माझी LIC पॉलिसी मॅच्युअर झाली म्हणून आलेत, मे बी मला फॅमिलीकडून गिफ्ट आलं आहे, आईवडिलांकडून, असे लमसम पैसे आलेले असू शकतात. तर ते पैसे आलेत आणि या पैशांचं काय करायचं हे अजून ठरलेलं नाही आहे. आता माझ्या गरजांचा विचार करता मला 5 वर्षानंतर पैसे लागणार आहेत की मग मला आज मी ज्या 2 BHK फ्लॅटमध्ये राहतो आहे तर त्याच्यासाठी मोठी म्हणजे त्या फ्लॅटनंतर पुढे मूव्ह होताना 3 BHKमध्ये मूव्ह व्हायचं आहे आणि मोठी रक्कम डाऊन पेमेंटला लागणार आहे. आज माझं घर विकून मला जरी करायचं असलं तरी मला डाऊन पेमेंट स्वतःच्या खिशातून करायचं आहे आणि त्याच्यासाठी मोठे पैसे लागणार आहेत. पण हा माझा गोल जो आहे तो 5 वर्षानंतरचा आहे. तर मग आलेले 2 लाख, 3 लाख, 5 लाख जे काही मला गिफ्टच्या स्वरूपात आलेले असतील ते पैसे मी लमसम फॉर्ममध्ये म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करतोय. मग अशा वेळी मी 5 वर्षांचा जेव्हा गोल आहे तेव्हा बॅलन्स कॅटेगरी किंवा हायब्रिड फंड असा फंड मी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून निवडू शकतो जिथे इक्विटी आणि डेट असं दोन्ही कॉम्बिनेशन मला मिळतंय. कारण 5 वर्षांची गरज आहे आणि हा खूप मोठा कालावधी नाही आहे. सो परत एकदा लमसम गुंतवणूक. आता पुढचं एक एक्झाम्पल असं घेऊयात की परत माझ्याकडे काहीतरी मार्गातून म्हणजे मे बी मी काम करताना माझा इयरली बोनस व्यतिरिक्त मला ॲक्रूड काही पैसे कंपनीकडून येणं अपेक्षित होतं. ते पैसे मला आलेत आणि 10 लाख रुपये माझ्याकडे जमा झालेले आहेत. आता ह्या पैशांची मला आत्ता गरज नाही किंबहुना माझ्या शॉर्ट टर्मच्या सगळ्या गरजा भागलेल्या आहेत आणि मला हे पैसे 10 वर्षानंतर मुलांच्या उच्च शिक्षणाला पाहिजेत किंवा आणखीन काही वेगळं माझं गोल आहे. 10 वर्षानंतर मला स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करायचा आहे, त्याच्यासाठी मला पैसे हवेत. तर हे मी लमसम फॉर्ममध्ये गुंतवणूक करतोय आणि मग 10 वर्ष मी त्याच्याकडे बघत नाही. मग अशा वेळी मी 100% इक्विटी ओरिएंटेड फंड असा फंड जर मी घेतला तर तिथे मला निश्चित त्याचा चांगला फायदा हा होऊ शकतो. सो एकंदरीतच म्युच्युअल फंडात लमसम गुंतवणूक ही करता येते, ती करावी, करायला नक्कीच हरकत नाही. बऱ्याचदा ह्याच्यात ठोकताळे असे बांधतात की आज मार्केट खूप वर आहे आणि मग मी लमसम गुंतवणूक करून जर माझे पैसे निगेटिव्ह झाले तर काय होईल. पण माझं प्रत्येक श्रोत्यांना किंवा प्रत्येक गुंतवणूकदाराला हे सांगणं आहे की आपली गरज काय आहे ती व्यवस्थित ओळखा, आपल्याला काय ड्युरेशनसाठी पैसे ठेवायचे आहेत याची मांडणी कुठेतरी करा किंवा ह्याची सल्लामसलत घ्या किंवा चर्चा करा आणि त्या चर्चेअंती ठरवा की आपल्याला कुठल्या फंडमध्ये जाणं गरजेचं आहे. कारण ड्युरेशन आपल्याला आपला असणारा फायनान्शियल गोल, गरज आणि मग म्युच्युअल फंड निवडतानाची घ्यायची काळजी या तिघांचं एकत्रीकरण करून लमसम गुंतवणूक जर योग्य पद्धतीने हाताळली गेली तर चांगला परतावा हा नक्की मिळू शकतो. मला असं वाटतं की तुम्ही या उत्तरात महत्त्वाचा मुद्दा हा हायलाईट केलाय की तुमच्या गुंतवणुकीचं ड्युरेशन किती आहे. तुम्हाला शॉर्ट टर्मसाठी करायची आहे किंवा 3 ते 5 वर्षांसाठी करायची किंवा जास्ती काळासाठी करायची, तर तिन्हीसाठी वेगवेगळे पर्याय हे उपलब्ध आहेत. त्यामुळे लमसम आली म्हणजे ती फक्त इक्विटीमध्येच करायला पाहिजे, इक्विटी म्युच्युअल फंडात असं नाही आहे. तर तुम्ही डेट, हायब्रिड असे वेगवेगळे ऑप्शन्स हे ट्राय करू शकता आणि बँक FDपेक्षा थोडा जास्ती परतावा त्याच्यावर मिळण्याची शक्यता असते. मिळेलच असं आपण खात्रीने सांगू नाही शकत. कसं आहे निरंजन की खात्रीपेक्षा कुठली गुंतवणूक ही चुकीची नाही. म्हणजे तुम्ही पटकन जे म्हणालात की बँक FDपेक्षा रिटर्न हे जास्त मिळू शकतात, तर आपल्याला इथे कुठेही कम्पॅरिझन करायचं नाहीये. बरोबर. पण इन्व्हेस्टरची मानसिकता, त्याची गरज, त्याला रिक्वायर्ड असणारा फंड या बेसिसवर आणि ऑफकोर्स जे ड्युरेशन आपण हायलाईट करतोय तर हे सगळं एकत्रित ह्याची बांधणी झाली पाहिजे आणि म्हणूनच सल्ला योग्य घेऊन ती गुंतवणूक व्हावी. म्हणजे मग कुठेही आपल्याला निराशा आपल्या पदरी येणार नाही आणि हे सगळं करताना योग्य म्युच्युअल फंड आपल्या पदरात पडलेला असेल आणि लमसम गुंतवणूक ही फायद्याची आहे आणि केल्यानंतर आपल्याला चांगला, घसघशीत असं मी म्हणणार नाही पण चांगला परतावा नक्की मिळण्याची शक्यता वाढते. अगदीच. पुढचा प्रश्न विचारतो, अनेकदा छोट्या व्यावसायिकांना किंवा ज्यांचं फिक्स्ड असं महिन्याचं उत्पन्न नाहीये त्यांना SIP पेक्षा पैसे येतील तसं गुंतवणं जास्ती सोयीचं ठरतं, तर अशांनी पण मग लमसम गुंतवणुकीचा विचार करावा? कसं आहे निरंजन, या प्रश्नामध्ये थोडं क्विज आहे असं मला वाटतं. म्हणजे आता बरेचदा असं होतं की छोटे छोटे व्यावसायिक आहेत. म्हणजे आता पुण्यातलंच जर उदाहरण आपण घेतलं तर ऑटो रिक्षा हा मोठा व्यवसाय आहे पुण्यातला. म्हणजे बरीच लोक रिक्षा चालवतात. तर
ह्यांच्याकडे रेग्युलर पैसे येतात पण कॅशच्या स्वरूपात येतात. आता ह्या पैशांची विभागणी ह्यांनी कशी करावी ह्यांना कळत नाही. किंबहुना आपण इतर व्यावसायिकांचा जर विचार केला, म्हणजे मेडिकल दुकानदार आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंगचे काही छोटे छोटे स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधले व्यावसायिक आहेत, असे वेगवेगळे व्यावसायिक आहेत की ज्यांच्याकडे रेग्युलर इंटरवलला पैसे येत नाहीत, ऑर्डर कंप्लीट केल्यानंतरच पैसे येतात. ओके, असं जेव्हा घडतं तेव्हा त्यांना शाश्वती नाही आहे की माझ्याकडे रेग्युलर महिन्याला हा फ्लो येणारा आहे. आणि मग त्या बेसिसवर त्यांनी जर गुंतवणुकीचा जर विचार केला किंबहुना SIPचा जर विचार केला तर कदाचित त्यांना ती कमिटमेंट घेणं थोडंसं अवघड पडतं. परंतु माझं या व्यावसायिकांना, प्रत्येक स्मॉल स्केल असेल किंवा लार्ज स्केलमधला व्यावसायिक असेल, त्याला सांगणं हेच आहे की बाबा तू वर्षाचा ठोकताळा बांधलेला आहेस आणि समजा तुला वर्षभरात 10 लाख रुपये नफा होणार आहे टोटल वर्षाचा मिळून. मग तो 9व्या महिन्यात येईल किंवा 12व्या महिन्यात येईल किंवा 3ऱ्या महिन्यात येईल. ॲव्हरेज काढलात तर तुला साधारणतः 1 लाख रुपये महिन्याला येणार आहेत. असं जेव्हा तुला दिसतंय तेव्हा तू SIP साठीची जी रक्कम, मे बी तू 10,000 किंवा 20,000 रुपये महिन्याला बाजूला टाकत असशील, तेवढी रक्कम तुझी बाजूला कशी पडेल आणि त्यातून रेग्युलर इन्व्हेस्टमेंटचा म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा विचार हा करता येऊ शकतो. आता हेच देखील मांडणं जर शक्य नसेल आणि लमसमच गुंतवणूक करायची असेल, कारण कमिटमेंट कुठली नको आहे, कारण पुढे असणारी व्हिजिबिलिटी क्लिअर नाही आहे किंवा येणारं इन्कम हे शाश्वत नाही आहे, आत्ता माहिती नाही आहे, जसे येतील तसे पैसे गुंतवायचेत, तर ते देखील शक्य आहे. कारण म्युच्युअल फंडात मी जसं पहिल्या प्रश्नात उत्तर दिलं, व्हरायटी ऑफ टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट आपल्याला अवेलेबल आहेत, आपल्या गरजांसाठी अवेलेबल आहेत, त्या ड्युरेशनसाठी अवेलेबल आहेत आणि लमसम गुंतवणूक ही करून आपल्याला योग्य गुंतवणुकीचा मार्ग हा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सापडणार आहे. त्यामुळे छोटे व्यावसायिक असतील किंवा मोठे व्यावसायिक असतील, जरी फिक्स्ड उत्पन्न नसेल तरीही म्युच्युअल फंडात लमसम गुंतवणूक करून त्यांना चांगला पोर्टफोलिओ बिल्ड करता येऊ शकतो, किंबहुना त्यांना त्यांचे फायनान्शियल गोल अचीव करण्यात चांगली मदत ही होऊ शकते. आता ह्याच्यात बऱ्याचदा असं होतं की मला जेव्हा मी बिझनेस म्हणून त्याच्याकडे बघतोय, म्हणजे माझा बिझनेस आहे, त्यातून काही पैसे येणार आहेत आणि मी ते गुंतवणुकीच्या स्वरूपात म्युच्युअल फंडच्या माध्यमातून ते पैसे लावणार आहेत, पण मला कधीही व्यवसायाची गरज ही भासू शकते. तर त्याच्यात असंही करता येऊ शकतं की तिथे जर मी चांगला कॉर्पस तयार करत गेलो तर म्युच्युअल फंडच्या माध्यमातून कर्ज असं देखील निरंजन अवेलेबल आहे. म्हणजे तरलता ज्याला आपण म्हणू, लिक्विडिटी आपण ज्याला म्हणतो, की मला बिझनेसला लागणारी लिक्विडिटी आहे. कारण मी ड्युरेशन निवडताना एखाद्या फंडचं, म्हणजे कागदावर किंवा फॉर्म भरताना कुठेही लिहिलं जात नाही की हा फंड 10 वर्षाचा आहे किंवा हा फंड 20 वर्षाचा आहे, पण बॅक ऑफ माइंड आहे की मी 100% इक्विटी ओरिएंटेड प्रॉडक्ट घेतलंय, म्हणजे 15-20 वर्ष किंवा 10 वर्ष प्लसचं प्रॉडक्ट घेतलंय. तर त्यावेळी मग मला जर लिक्विडिटी लागली व्यवसायाची, तर ती मी ह्याच म्युच्युअल फंडच्या अगेन्स्ट बँकांच्या माध्यमातून किंवा काही फायनान्शियल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून लोन अगेन्स्ट सेक्युरिटी घेऊन माझ्या व्यवसायाची लिक्विडिटी ही तात्पुरती भागवू शकतो. सो परमिटेशन कॉम्बिनेशन्स हे सगळे करता येऊ शकतात. पण छोट्या व्यावसायिकांनी जर रेग्युलर इंटरवलला जरी पैसे येत नसतील तरी लमसम गुंतवणुकीचा विचार करावा, कारण तो विचार अतिशय योग्य आहे. परफेक्ट. अनेकांना भूषणजी असा प्रश्न असतो की इक्विटी म्युच्युअल फंडात समजा लमसम गुंतवणूक करायची म्हणली तर शेअर बाजारात एंट्री करण्याचं टायमिंग हे महत्त्वाचं ठरतं. काही अंशी याचं उत्तर म्हणजे इन्व्हेस्टर ह्या अँगलने जेव्हा आपण विचार करतो तर कायमच लोक असा विचार करतात आणि हो असं आहे. परंतु जर मी गुंतवणूक करताना अशी गुंतवणूक की जी मी शेअर बाजार रिलेटेड म्युच्युअल फंडात करणार आहे, ज्याला इक्विटी म्युच्युअल फंड असं आपण संबोधतो, तर इक्विटी म्युच्युअल फंडला व्यवसायाची सायकल आहे. कारण इक्विटी म्युच्युअल फंड व्यवसायांना पैसे देतो, भांडवल म्हणून पैसे देतो, इक्विटी स्टेक म्हणून पैसे देतो. आता जेव्हा इक्विटी स्टेक भांडवल हा विषय येतो तेव्हा नफा आणि नुकसान या दोघांचेही भागीदार इन्व्हेस्टर म्हणून आपण असतो. सो असं जेव्हा आहे, असं जेव्हा गणित आहे, तेव्हा कृपया इक्विटी म्युच्युअल फंडकडे लॉंग टर्म ह्या अर्थानेच बघितलं गेलं पाहिजे, असं आपण कायमच आवाहन करत आलेलो आहे आणि करत राहू. सो जेव्हा लॉंग टर्म ह्या अर्थाने बघायचं आहे, 10 वर्ष प्लस या अर्थाने बघायचं आहे, तर शेअर बाजारात एंट्रीचं टायमिंग हे तितकंसं महत्त्वाचं आहे का? तर मला असं वाटत नाही ते तितकंसं महत्त्वाचं आहे. कारण मी टाईम इन दी मार्केट किती स्पेंड करू शकतोय, किती वेळ त्या मार्केटमध्ये घालवू शकतोय, त्या फंडासाठी देऊ शकतोय, हे जास्त महत्त्वाचं आहे रादर दॅन टायमिंग इन दी मार्केट किंवा एंट्री करण्याचं टायमिंग. आता एक एक्झाम्पल आपण इथे घेऊयात.
आता हे थोडंसं आपण तोंडी सांगतोय, कागदावर हे जास्त व्यवस्थित समजवता येईल. पण एखादा गुंतवणूकदार आहे आणि आपण लमसम इन्व्हेस्टमेंटचा विचार करतोय की आज 10 लाख रुपये गुंतवायचे आहेत. ओके, आज 10 लाख रुपये गुंतवायचे आहेत. आपण नवीन फंडात गुंतवणूक करतोय. 10 रुपये त्याची युनिटची किंमत आहे आणि 10 लाख रुपये गुंतवायला आपल्याला मानसिक तयारी दाखवलेली आहे आणि 10 लाख रुपये आपण गुंतवलेले. म्हणजेच आपल्याला 1 लाख युनिट आपण खरेदी केलेले आहेत, कारण 10 रुपये युनिटची प्राइस आहे. आणि आपण रेग्युलर इंटरवलला लमसमच पैसे टाकणार आहोत. आपण काही SIP करणार नाही, कारण आपल्याला रेग्युलर इन्कम, कॅश फ्लो रेग्युलर आपला नाही आहे. आपण व्यावसायिक आहोत. पुढचं वर्ष आलं आणि असं झालं की इकॉनॉमी पूर्णपणे झोपलेली आहे, पूर्णपणे निगेटिव्ह आहे, किंवा जगभराच्या निगेटिव्हिटीचे पडसाद हे भारतीय इकॉनॉमीवर पडलेत आणि तीच NAV किंवा तोच युनिट आपण जो विकत 10 रुपयाने घेतला होता, ज्या प्राईसला घेतला होता, ती प्राईस आज पडून 1 रुपया झालेली आहे. सो आपण निगेटिव्ह ह्या अर्थाने विचार करतोय आणि बाजारात एंट्री या अर्थाने विचार करतोय. तर मी नव्यानं 10 लाख रुपये टाकण्याचा स्वतः मानसिक तयारी दाखवतोय, कारण जेव्हा भूषण वाणींचे डिस्कशन झालं किंवा क्रिसंटची डिस्कशन झालं तेव्हा इकडे लॉंग टर्मचा विचार करायचा आहे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असंच सांगण्यात आलेलं होतं. आणि म्हणून मी 10 वर्ष पुढची बघायची नाही या उद्देशाने गुंतवणूक केली आहे किंवा करत राहणार आहे. सो नव्याने मी 10 लाख रुपये त्यांना दिलेत आणि युनिट प्राईस बाजार पूर्ण पडून 1 रुपयांवर आलेली आहे. तर मला काय घडणार आहे, तर माझ्या इन्व्हेस्टमेंटला, नवीन केलेल्या 10 लाख रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटला 10 लाख नंबर ऑफ युनिट्स मिळणार आहेत. म्हणजे पहिल्या वर्षीचे घेतलेले 1 लाख युनिट, दुसऱ्या वर्षी घेतलेले 10 लाख युनिट, म्हणजे आज माझ्याकडे टोटल नंबर ऑफ युनिट्स 11 लाख झालेत. असंच तिसरं वर्ष उजाडलं. थोडीशी इकॉनॉमी पूर्वपदावर येताना दिसते आणि माझ्या युनिटची किंमत अगदी हलक्या नफ्याने किंवा अगदी हलक्या पर्सेंटेजनी वाढली आहे. नफा असं मी म्हणणार नाही, हलक्या पर्सेंटेजनी वाढली आहे. आणि 1 रुपयाचा जो युनिट प्राईस मागच्या दुसऱ्या वर्षी होता तो आज 2 रुपये झालाय असं आपण कन्सिडर करूयात. पण मी वाणींनी सांगितलेलं लक्षात ठेवलंय, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची हे लक्षात ठेवलंय आणि 10 वर्ष बघायचं नाही हे लक्षात ठेवलंय. तर नव्याने मी 10 लाख रुपये त्याच्यात दिलेत आणि 2 रुपये युनिटची किंमत आहे. तर मला आज 5 लाख युनिट मला मिळणार आहेत. सो 3 वर्षाच्या गुंतवणुकीच्या शेवटाला मला 1 लाख, 10 लाख आणि 5 लाख असे 16 लाख माझे युनिट, नंबर ऑफ युनिट्स मी खरेदी करणार आहे. अगेन्स्ट कशाच्या, तर 30 लाख रुपये इन्व्हेस्टमेंटच्या. आता दरवेळी वाणींचं कामच आहे, क्रिसंटचं कामच आहे पैसे मागणं. लमसम पैसे जर देऊ शकत असेल तर लमसम मागणं, SIP देऊ शकत असेल तर SIP मागणं, कारण त्यांचा तो व्यवसाय आहे. परंतु मी इन्व्हेस्टर म्हणून असा विचार केलाय की जे मला सांगण्यात आलं होतं की मी 10 वर्ष शांत बसायचे, ते बसण्याची मानसिक मी तयारी दाखवली आहे. पण आता मी नव्यानं पैसे टाकणार नाहीये, हे मी मनाशी खुणगाट बांधून ठेवली आहे. कारण 30 लाख रुपये मी गुंतवणूक केली आणि आज मला 30 लाखांची व्हॅल्यू 30 लाख देखील दिसत नाहीये. पण जसं मला पहिल्या दिवशी सांगण्यात आलं होतं तसं पुढची 7 वर्ष म्हणजे एकूण गुंतवणुकीला 10 वर्ष मी शांत बसलोय. आणि असं क्षणभर गृहीत धरू निरंजन की फार इकॉनॉमीमध्ये ग्रोथ झाली नाही आणि ती NAV टप्प्याटप्प्याने वाढत 10 वर्षांच्या अंती 5 रुपये झाली. सो जो NAV किंवा जी युनिटची किंमत मी पहिल्या दिवशी 10 लाख रुपये गुंतवणूक करताना 10 रुपयाने घेतलेला होता, तो 10 वर्षांच्या शेवटी जेव्हा मला पैसे काढण्याची वेळ आली तेव्हा 5 रुपये झाला. पण मी टोटल 10 वर्षात गुंतवणूक किती केली होती पहिल्या 3 वर्षांमध्ये, 30 लाख रुपये. त्यानंतर मी टोटल नंबर ऑफ युनिट किती खरेदी केले होते, 16 लाख युनिट खरेदी केले होते. आता जेव्हा मला माझी किंमत म्हणून परत मिळणार आहे किंवा मी पैसे काढणार आहे, तेव्हा जे काही युनिट माझ्याकडे अवेलेबल आहेत गुणिले आज त्याची बाजारात एका युनिटची जी किंमत आहे ते पैसे मला परत मिळणार आहेत. म्हणजे 16 लाख गुणिले 5 म्हणजेच माझ्याच 30 लाखांच्या अगेन्स्ट मला 80 लाख रुपये मिळणार आहेत. आता निरंजन, या उदाहरणातून मी काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा श्रोत्यांना सांगण्याचा काय प्रयत्न करतोय, एक तर बाजार पडणार आहे का, तर याचं उत्तर हो आहे. त्याला कृपया घाबरून जाऊ नका, कारण बाजार हा इकॉनॉमीशी निगडीत आहे. इकॉनॉमीची पाळंमुळे ही घट्ट रोवलेली आहे. इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे असं आपण कायमच सांगतो आणि व्हरायटी ऑफ सेक्टर्समध्ये आपण गुंतवणूक करतोय. जेव्हा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून करतोय, म्हणजे तुम्ही टेक्स्टाईलमध्ये गुंतवणूक करता, तुम्ही सिमेंटमध्ये करता, तुम्ही स्टीलमध्ये करता, तुम्ही बँकिंग अँड फायनान्समध्ये करता, तुम्ही ऑटोमध्ये करता, ऑटो अँसेलरीमध्ये करता, IT मध्ये करता, नॉन कोर IT मध्ये करता, रिअल इस्टेटमध्ये करता, कन्स्ट्रक्शनमध्ये करता. सो एक म्युच्युअल फंड व्हरायटी ऑफ सेक्टरमध्ये गुंतवणूक करतोय. तर शक्यता आहे ना निरंजन की काही सेक्टर्स खूप चांगले करतील, काही सेक्टर्स चांगले करणार नाही. तर याचा फारसा विचार न करता, ते काम फंड मॅनेजरचं आहे, ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचं आहे, त्यांच्याकडे ते सोपवलंय तर ते छानपणे त्याचाच पगार त्यांना मिळतोय तर ते करतायत. तर
म्हणूनच ते टायमिंग न सांभाळता आपण जसं उदाहरणात घेतलं की आपल्या 30 लाखांच्या 80 लाख निगेटिव्ह मार्केट सायकलमध्ये, निगेटिव्ह मार्केट झोनमध्ये सुद्धा होऊ शकतात. सब्जेक्ट टू आपल्याला इन्व्हेस्टर म्हणून पॅनिक व्हायचं नाहीये आणि खूप टायमिंगचा विचार करायचा नाहीये. सो टाइम इन दी मार्केट इज इम्पॉर्टंट रादर दॅन टायमिंग इन दी मार्केट. क्या बात आहे. मला असं वाटतं की या उदाहरणाचा खूपच उपयोग होईल आपल्या सगळ्या श्रोत्यांनाही हे ऍक्च्युअली समजून घ्यायला. कारण लमसमची जी भीती वाटते मार्केटमध्ये लमसमनी पैसे गुंतवायची, तर त्याच्यावर तुम्ही सांगितलेला उपाय हा खरोखर चांगला आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने तुम्ही गुंतवणूक केलीत तर नंतरही परत मिळताना तुम्हाला ॲव्हरेजिंगच होणार आहे. त्याच्यामुळे तो फायद्याचा निर्णय हा ठरू शकतो. आता अगदी माझ्या एका मित्राला पडलेला प्रश्न आहे, तो मी तुम्हाला विचारतो. तो लवकरच त्याचं घर विकणार आहे. त्याचं घर पुण्यात आहे, चांगल्या एरियात आहे आणि त्यामुळे त्याला एक साधारण 1 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. पण त्याला नवीन घर लगेच घ्यायचं नाहीये. काही वर्ष त्याची भाड्याने राहायची तयारी आहे, 2-3 वर्ष, कारण तो ज्या एरियात राहतोय तिथं तो सेटल आहे आता. तर तोवर त्याला ही मोठी राशी म्युच्युअल फंडात गुंतवायची आहे. तर कोणत्या प्रकारच्या फंडात पैसे गुंतवायला पाहिजेत त्यांनी? ओके, थोडंसं असं आहे निरंजन की तुम्ही बऱ्याचदा स्वतःला पडलेला प्रश्न मित्राचा म्हणून सांगता. म्हणजे मला पाठलाग करायला लागेल तुम्हाला की 1 कोटी रुपये तुमच्याकडे येणार आहेत बहुतेक. एनिवेज, तर आपण आत्ता तरी तुरता कन्सिडर करू की मित्राला पडलेला प्रश्न आहे आणि त्याला घर विकायचं आहे किंवा त्याचं घर विकलं जाणार आहे, डील आता होत आलंय आणि त्याच्या हातात ते लमसम पैसे येणार आहेत, किंबहुना पुढची 2-3 वर्ष त्याला कुठलेही घर किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची नाहीये. तोपर्यंत ही राशी म्युच्युअल फंडात तो गुंतवू शकतो का? तर नक्कीच गुंतवू शकतो, पण त्याला टॅक्सेशन हा एक अँगल आहे. कारण कॅपिटल गेन टॅक्स जेव्हा मी कुठली ॲसेट विकतो तेव्हा मला लागणार आहे आणि जेव्हा मी रिअल इस्टेट विकून वेगळ्या ॲसेटमध्ये गुंतवणूक करतोय तेव्हा मला नक्कीच टॅक्सेशन येणार आहे. जर मी रिअल इस्टेट विकून परत त्याच ॲसेटमध्ये जात असेल, वेगळा फ्लॅट किंवा वेगळी जागा खरेदी करत असेल तर माझा टॅक्स वाचणार आहे. हे आधी प्रामुख्याने महत्त्वाचं. परंतु बऱ्याचदा असं होतं निरंजन की 1 घरं, 2 घरं, 5 घरं ऑलरेडी झालेली असतात. मग मी किती घरं करायची किंवा किती रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची? आता कमिंग बॅक टू युअर फ्रेंड्स क्वेश्चन, की जिथे त्याला घर विकायचं आहे किंवा विकलं जाणार आहे आणि त्याच्याकडे पैसे येणार आहेत, पण मला त्या मित्राला प्रकर्षाने हे सांगायला आवडेल की घर घेणं ही फक्त प्रायोरिटी आहे का? त्याच्या आयुष्यात त्याच्या व्यतिरिक्त त्याचे फायनान्शियल गोल्स काही आहेत का? त्याची लिक्विडिटी आत्ता कशा प्रकारची आहे? त्याच्या मुलांना लागणाऱ्या पैशांची तरतूद योग्य पद्धतीने झालेली आहे का? त्याचं रिटायरमेंटचं प्लॅनिंग योग्य पद्धतीने झालं आहे का? किंबहुना जर त्याला तो आज नोकरीत असेल आणि त्याला जर व्यवसायात उतरायचं असेल तर ते कॅपिटलची तयारी त्याची झालेली आहे का? अशा सगळ्या गोष्टींचा किंवा सगळ्या घटकांचा विचार करून फर्स्ट त्याला हे ठरवायचं आहे की मला दुसरं घर घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. एक, आता हे सगळं समजा त्याचं झालेलं आहे असं आपण क्षणभर गृहीत धरू आणि मग त्याला घर घ्यायचंच आहे. आता ते घर घेताना सुद्धा मग त्याने त्याच्या रिक्वायरमेंटचा विचार केला पाहिजे की आज समजा तो 3 BHK मध्ये असेल आणि ते जर 6 फॅमिली मेंबर राहत असतील तर त्याला 4 BHK मध्ये शिफ्ट व्हायचं आहे का? कारण बऱ्याचदा असं होतं निरंजन, आणि स्पेसिफिकली पुण्यात तर तुम्ही पण बघितलंय की मुलं फॉरेनमध्ये जातात, तिथे सेटल होतात, मग आई बाबा एकटे इथे असतात आणि मग नंतर त्या प्रॉपर्टीकडे कोणी बघत नाही, किंबहुना मग ते मिळवण्यासाठीचा त्रास खूप होतो का? त्याची लिगल आस्पेक्ट त्याला खूप महत्त्वाचा आहे. या सगळ्या गोष्टी सांभाळताना हा सगळा त्रास आपल्याबरोबरच आपल्या नेक्स्ट जनरेशनला आपल्याला द्यायचा आहे का, याचा देखील विचार झाला पाहिजे. आता आपण असं क्षणभर गृहीत धरूयात की त्या मित्राला घर घ्यायचंच आहे. ओके, सो एक तर मी सुरुवातीला जसं सांगितलं की कॅपिटल गेन या अर्थाने टॅक्सेशन आहे म्हणून, तर तो कॅपिटल गेन बॉन्ड नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यात तो ते अकाउंट उघडून, ओके, ते बँक ऑफ महाराष्ट्र किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया, मी नावं घेतोय म्हणजे तिथेच अकाउंट उघडता येतात असं नाही किंवा कुठेही या बँकेची जाहिरात नाही आहे, परंतु तिथे जाऊन तुम्ही ते कॅपिटल गेनचं अकाउंट उघडून त्या खात्यात ती रक्कम ठेवू शकता आणि जेव्हा तुमचं प्रॉपर्टीचं ठरेल तेव्हा तुम्ही त्या फायनान्शियल इयरमध्ये, ओके, 1-1.5-2 वर्षांचा पिरियड त्याला आपल्याला मिळतो आणि आपण डिसिजन घेऊन घर घेऊ शकतो. हा एक मार्ग असू शकतो. किंवा जर त्याला म्युच्युअल फंडात यायचं आहे तर त्यांनी टॅक्स भरायचा आहे आणि म्युच्युअल फंडात यायचं आहे, पण ते 2 ते 3 वर्ष हाच जर पिरियड असेल तर त्याने इतका मोठा व्यवहार केल्यानंतर 2-3 वर्षांसाठी म्युच्युअल फंडात येऊ नये. त्याने चक्क टॅक्स भरावा आणि शांतपणे लॉंग टर्मला म्युच्युअल फंडात यावं, तर त्याला त्याच्यावर रेग्युलर इन्कम देखील मिळेल. ॲट दी सेम टाईम त्याचं कॅपिटल ॲप्रिसिएशन इन्व्हेस्टमेंटचं योग्य
योग्य पद्धतीने होईल. आणि दुसरं जर घर त्याला घ्यायचंच असा विचार असेल तर त्याने ते घर घ्यावं, त्याने ते होम लोन म्हणून स्वीकारावं, त्याच्यात लोन त्याने करावं आणि त्याच्यात येणारा कदाचित हप्ता हे त्यांनी केलेल्या इन्व्हेस्टमेंटमधून, त्या इन्व्हेस्टमेंटच्या विड्रॉलमधून त्याला हप्ता भरण्याची तजवीज ही त्याला होऊ शकते. असं देखील वाईज फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे एकाच वेळी 2 ॲसेट व्यवस्थित कशा बिल्ट होतील आणि कॅश फ्लो कसा मेंटेन राहील, त्याचबरोबर लिक्विड ॲसेट देखील माझी कशी वाढू शकेल हा विचार तुमच्या मित्राने करायला हवा असं मला वाटतं. बरं, हे सगळं करताना फक्त म्युच्युअल फंड घेतला म्हणजेच लिक्विडिटी राहील असंही नाही आहे. आणि त्याची लिक्विडिटी जर ऑलरेडी व्यवस्थित असेल आणि त्याला जर प्रॉपर्टीत त्याचं ॲलोकेशन वाढवायचं असेल तर त्याने घर घ्यायला हरकत नाही. पण मग त्याच्यासाठी म्युच्युअल फंडचा मार्ग न निवडता कॅपिटल गेनचं अकाउंट उघडून परत तिथून पैसे जर रिअल इस्टेटमध्ये फिरवले तर त्याला टॅक्स इफिशियंट ते पैसे फिरवता येतील. 2-3 वर्षांच्या माध्यमासाठी किंवा 2-3 वर्षाच्या ड्युरेशनसाठी म्युच्युअल फंडचा विचार होऊ नये. वा, मी हा एपिसोडची लिंक त्याला नक्की पाठवतो ऐकायला, कारण मला वाटतं की हे इतकं डिटेल एक्सप्लेनेशन त्याला आत्तापर्यंत कोणाकडूनच मिळालेलं नाहीये. त्यामुळेच तो मला विचारत होता आणि आम्ही एकदा तुम्हाला भेटायला येऊ खास. आपण पुढे जाऊया की आता आपण SIP कडे येऊया थोडं, की SIPच्या पर्यायाला कोणत्या गुंतवणूकदारांनी आवर्जून पसंतीही द्यायलाच हवी. आता पहिल्या प्रश्नात जसं मी सांगितलं ते थोडंसं त्याचं पार्श्वभूमी आपण परत इथे बोलूयात निरंजन, की SIP आणि म्युच्युअल फंड हे वेगळं नाही. हे आधी कृपया प्रत्येक श्रोत्याने समजून घ्या की SIP आणि लमसम गुंतवणूक किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे पर्याय हे एक तर SIP हे माध्यम असू शकतं किंवा लमसम गुंतवणूक हे एक माध्यम असू शकतं. आता SIP कडे येऊयात असं जेव्हा तुम्ही म्हणालात आणि कुठल्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करायची असं जेव्हा आपण विचार करतोय तर ह्याला स्पेसिफिक काही कुठला गुंतवणूकदार पाहिजे किंवा म्हणजे किंवा 25ल्या व्यक्तीने गुंतवणूक केली पाहिजे, 40व्या वर्षात त्या व्यक्तीने गुंतवणूक SIPत नाही केली पाहिजे, किंवा ज्याच्याकडे बाबा खूप मोठे लमसम पैसे आहेत आणि ज्याच्याकडे रेग्युलर इंटरवलला पैसे तरीही येत आहेत तर त्यांनी देखील विचार करायला हरकत नाही. पण अशी व्यक्ती की जो व्यावसायिक आहे आणि ज्याला त्याचा कॅश फ्लो फारसा रेग्युलर नाही, इररेग्युलर कॅश फ्लो आहे, तर त्याने SIP कडे नाही बघितलं पाहिजे. पण एकंदरीतच SIP हा पर्याय जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्या इन्व्हेस्टमेंटला ॲव्हरेजिंगच्या दृष्टिकोनातून आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, जसं गणितात निरंजन आपण मीन नावाचा एक फॉर्म्युला शिकलो, तर हा मीन योग्य आपल्याला मिळावा या दृष्टिकोनातून SIP ही गुंतवणूक त्याला पसंती असणं गरजेचं आहे. कोणकोणत्या गुंतवणूकदारांनी तर कुठल्याही गुंतवणूकदारांनी SIPचा विचार करायला हरकत नाही. ज्याचा रेग्युलर कॅश फ्लो आहे त्याने प्रथमदर्शी विचार करायला हरकत नाही आणि ज्याचा इररेग्युलर कॅश फ्लो आहे, ज्याला शाश्वत कॅश फ्लो नाही किंवा खात्री नाही की मला रेग्युलर दर महिन्याला पैसे येतील, अशा व्यक्तीने लमसम पर्यायाची गुंतवणूक किंवा त्याचा विचार करायला हरकत नाही. आणि ज्या लोकांकडे की ज्या गुंतवणूकदाराकडे रेग्युलर वर्षाला बोनस देखील येतोय किंवा मोठा पैसा पण येतोय आणि रेग्युलर त्याचा कॅश फ्लो पण व्यवस्थित आहे, तर त्याने त्याचं फायनान्शियल फ्रीडम हे 20 वर्षांच्या ऐवजी ते 10 वर्षात कसं मिळवता येईल, अर्लिएस्ट फायनान्शियल फ्रीडम याचं ड्युरेशन तो कसं कमी करू शकतो, या अर्थाने विचार करून लमसम आणि SIP या दोन्ही पर्यायांचा अवलंब करून योग्य गुंतवणुकीकडे वळायला हरकत नाही. आणि म्हणजे स्पेसिफिक गुंतवणूकदार असा विचार न करता कुठलेही गुंतवणूकदार हा SIPचा विचार करू शकतो, सब्जेक्ट टू त्याचा कॅश फ्लो योग्य असेल तर. ओके, सो असा एक समज आहे की दरमहा समजा छोटी गुंतवणूक करायची असेल, म्हणजे एक 5,000 10,000, तर SIPचा पर्याय निवडावा. यात खरंच काही तथ्य आहे? असं नक्कीच म्हणणार नाही निरंजन मी, कारण क्रिसंट या संस्थेचा जर विचार केला आणि आम्ही जो व्यवसाय वाढवला आहे, टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा प्रयत्न करतोय, तर आमच्याकडे छोट्यात छोटा गुंतवणूकदार देखील आहे की ज्याची 500 रुपये महिन्याची गुंतवणूक आहे. आणि असाही गुंतवणूकदार आहे की जो 2-2.25 करोड रुपये महिन्याला गुंतवतोय. ओके, सो आता असा व्हरायटी ऑफ क्लायंट आहे. म्हणजे फक्त छोटीच गुंतवणूक असेल तरच महिन्याला गुंतवणूक करावी असा विचार करावा का? तर ज्या व्यक्तीची माझ्याकडे 2.25 करोड रुपये महिन्याची गुंतवणूक आहे निरंजन, त्यांचा फायनान्शियल गोल काय असेल सांगू का तुम्हाला? तर त्यांचा फायनान्शियल गोल असा आहे की त्यांचा मुलगा जेव्हा वयाचा 25 होईल तेव्हा त्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी 250 कोटी रुपयाचं भांडवल हवंय आणि म्हणून त्यांनी एवढी मोठी SIP केलेली आहे. सो असा कुठलाही गोल कोणाचा काही असू शकतो. एखाद्याचा गोल मुलीचं उच्च शिक्षण, तिचं लग्न आहे,
एखाद्याचा गोल माझ्या नेक्स्ट जनरेशनला योग्य पैसे मिळावेत हा आहे, एखाद्याचा गोल त्यांना चांगलं स्वतःची ऑर्गनायझेशन उभी करता यावी असा आहे, एखाद्याचा गोल की माझ्याबरोबर माझ्या पूर्ण नेक्स्ट जनरेशनला पण फायनान्शियल फ्रीडम मिळावं असा आहे. सो गोल परत्वे गुंतवणूक ही बदलणार आहे. त्याच्यासाठी व्यावसायिक छोटा असेल किंवा गुंतवणूकदार छोटा असेल किंवा मोठा असेल. म्हणजेच फक्त छोटी गुंतवणूक करायची असेल म्हणजेच SIP आणि छोट्या गुंतवणूकदारानेच SIP असा विचार होऊ नये. म्हणजे छोटा गुंतवणूकदार जो 5,000 रुपये किंवा 10,000 रुपये महिन्याची गुंतवणूक करतोय, SIPच्या माध्यमातून करतोय, तर त्याला दरवर्षी आलेला बोनस त्यातला काही पार्ट तो नक्कीच SIP मध्ये टॉपअप करू शकतो. जो मोठा गुंतवणूकदार आहे त्याला देखील असा विचार करता येईल, किंबहुना त्याच्याकडे जर मोठे पैसे त्याची अदर ॲसेट विकून आले तरी त्याला लमसमच्या फॉर्ममध्ये त्याच SIPच्या प्लॅनमध्ये टॉपअप म्हणून पैसे देता येतील. सो नक्की असं नाही आहे आणि ह्यात तथ्य डेफिनेटली नाही आहे. परफेक्ट. मला असं वाटतं की तुम्ही आत्ता जो मुद्दा म्हणलात की SIP टॉपअप करायला हरकत नाही, तर त्याच रिलेटेड पुढचा प्रश्न आहे माझा की SIP सुरू आहे एखाद्या फंडात, तर त्याच फंडामध्ये लमसम गुंतवणूकही करता येते का? 100% करता येते निरंजन, आणि असं करावंच असं मी गुंतवणूकदारांना सांगेल. कारण बेसिकली बऱ्याचदा आपण काय होतं की गुंतवणूकदार म्हणून किंवा इव्हन डिस्ट्रीब्युटर म्हणून असं बघितलं जातं की फंडला परतावा किती आहे, आणि मग खूप छोट्या पिरियडमध्ये आपण निर्णय घेऊन मोकळा होतो की 2 वर्षात ह्या फंडला परफॉर्मन्स नाही आहे, मग आता तो फंड बदलावा, आणि मग असं होतं की आपण एक्झिट घेतल्यानंतर पुढची 3 वर्ष तो फंड खूप उत्तम परफॉर्म करतो. सो असं घडू नये इन्व्हेस्टर म्हणून आपल्या बाबतीत, आणि चांगला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न किंबहुना XIRR, इंटरनल रेट ऑफ रिटर्न आपण ज्याला म्हणतो, ओके, हा इन्व्हेस्टरच्या पदरी पडावा. त्याच्यासाठी योग्य माध्यम कुठलं आहे तर SIP, जी माझी ऑलरेडी सुरू आहे, आणि त्याच्यात इन बिटवीन पिरियडमध्ये इरेग्युलर इंटरवलला जरी असेल तरीही मला लमसम पैसे गुंतवणूक करता येणं शक्य असेल तर ते करत राहणं. आणि जसं मी आधीच्या प्रश्नात सांगितलंच निरंजन, की समजा मी माझा रिटायरमेंट प्लॅनिंग असं गोल ठेवलेलं आहे आणि मला 5 करोड रुपये रिटायरमेंटला हवेत, ओके. म्हणजे कालच आम्ही एका व्यक्तीचं प्लॅनिंग करत होतं, 58 वर्षाचे आहेत, ऑलरेडी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करतायत, 2 लाख रुपये महिन्याची SIP सुरू आहे, आत्ता साधारणतः 1,86,00,000 रुपयांचा कॉर्पस झालेला आहे. म्हणजे 2 लाख काही इन्सेप्शन चालू नाही किंवा 25 वर्षांपासून चालू नाही, हळूहळू टप्प्याटप्प्याने जशी सॅलरी वाढली तशी इन्व्हेस्टमेंट वाढत गेलेली आहे. आता त्यांनी मला असं काल सांगितलं रिव्ह्यू मीटिंगमध्ये की 65व्या वर्षी ते रिटायर होणार आहेत. मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत, प्रायव्हेट कंपनीत ते काम करतात, आणि त्यांचं लाईफस्टाईल आता थोडंसं सुधारलेलं किंबहुना जास्त चांगलं लाईफस्टाईल आहे, आणि साधारण 5 लाख रुपये महिन्याला त्यांना रिटायरमेंटला अपेक्षित आहेत. आणि त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी, जे त्यांचं एक्सपेक्टेशन आहे की 90 वर्ष साधारण आम्ही जगू शकू. म्हणजे कोणालाच माहीत नाही कोणी किती जगणार आहे, पण ते 65ला जे रिटायर होणार आहेत आणि त्यांचं लाईफ एक्सपेक्टन्सी ज्याला आपण म्हणतो, जी 90 असणार आहे असं त्यांना वाटतं, तर ह्या 25 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांना दर महिन्याला मासिक खर्चाला 5 लाख रुपये लागणार आहेत. तर आम्ही सगळं कॅल्क्युलेशन मांडलं तर ती फिगर साधारण 10,86,00,000 रुपयांवर आली. आज आम्ही आत्ताशी 1,86,00,000 रुपयांना पोहोचलो आहे. तर त्यांना असं सांगण्यात आलं की आजची 2 लाख रुपयांची SIP ही तुम्हाला 5 लाखांवर न्यायला लागेल, जी पुढची 7 वर्ष कंटिन्यू ठेवायला लागेल. आणि जर आपल्याला 12% वार्षिक परतावा मिळाला, इथे कुठेही वार्षिक परताव्याची कमिटमेंट नाही, पण ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न, ज्याला इकॉनॉमीचा ग्रोथ रेट आणि इन्फ्लेशन या दोघांना क्लब केलं तर साधारण 12% परतावा पुढच्या 7 वर्षात त्यांना मिळायला हवा, तर त्यांना 5 लाख रुपये महिन्याला मिळू शकतात. कारण सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनिंग याचा सुद्धा प्लॅन आम्ही मांडला. पहिली 10 वर्ष 10% रिटर्न, पुढची 10 वर्ष साधारण 7% रिटर्न, त्याच्या पुढची 5 ते 7 वर्ष साधारण 4 ते 5% रिटर्न, असं करून कॉम्बिनेशन ते SWPचं त्यांचं बनवलं. सो SIP सुरू असताना फंडामध्ये लमसम गुंतवणूक करता येते, आणि आपलं लॉंग रिटायरमेंटचं जे स्वप्न आहे ते आपण अर्ली रिटायरमेंटमध्ये कन्व्हर्ट करू शकतो, किंबहुना आपण फायनान्शियल फ्रीडम अर्लिएस्ट एजमध्ये अचीव करू शकतो. आणि असं फायनान्शियल फ्रीडम क्रिसनने बऱ्याच लोकांना देण्याचा प्रयत्न हा नक्कीच केलेला आहे. मला वाटतं भूषण, हा संपूर्ण एपिसोड अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला. म्हणजे या टर्मिनॉलॉजीज आपल्या अनेक श्रोत्यांच्या किंवा गुंतवणूकदारांच्या ओळखीच्या आहेत, लमसम इन्व्हेस्टमेंट, SIP, पण त्याच्यावर आज खूप आपली सखोल अशी चर्चा झाली, आणि या चर्चेची खरोखर गरज होती. कारण अनेक प्रश्न मनामध्ये होते, माझेही होते आणि आपल्या अनेक श्रोत्यांचे असतील.
तर त्या सगळ्यांना तुम्ही अगदी चपखल अशी उत्तरं दिलेली आहेत. सो परत एकदा मी समराईज करताना हे नक्की सांगतो निरंजन, की टायमिंग इन दी मार्केट इज नॉट इम्पॉर्टंट, टाईम इन दी मार्केट इज इम्पॉर्टंट. आपल्या इन्व्हेस्टमेंटला कालावधी काय असला पाहिजे हे आपल्या फायनान्शियल गोलनुसार ठरणार आहे, तर ते प्लीज ठरवा. प्रत्येकाने घाईघाईमध्ये उगीचच कुठला तरी चांगला फंड मार्केटमध्ये आहे असं कोणीतरी सांगितलं आणि त्याने मागच्या 2 वर्षात 3 वर्षात खूप परतावा दिला आहे म्हणून मी वेगानं एंट्री घेतली आणि मग माझ्या पदरी नाराजी आली, असं खूप 90% इन्व्हेस्टरचं निरंजन होतं. तर हे कृपया टाळा इन्व्हेस्टर म्हणून. आणि फायनली लॉंग टर्म फायनान्शियल प्लॅनिंग आणि अर्लिएस्ट फायनान्शियल फ्रीडम ह्या अर्थाने विचार करून एक पोक्त इन्व्हेस्टर म्हणून, एक मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून आपण स्वतःला कसं प्रोजेक्ट करू शकू आणि सर्वांगाने होलिस्टिकली इन्व्हेस्टमेंटचा विचार करून प्रत्येक गोलला डोळ्यासमोर ठेवून त्याची मांडणी करून आपण जर फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर मला असं वाटत नाही कुठल्याही श्रोत्यांना किंवा कुठल्याही आपल्या इन्व्हेस्टरला, आपल्या म्हणण्यापेक्षा कुठल्याही इन्व्हेस्टरला नुकसानात बाहेर पडायला लागेल किंवा निराशा घेऊन बाहेर पडायला लागेल. येस, त्यामुळेच सगळ्या श्रोत्यांनाही अपील आहे की तुम्हालाही समजा गुंतवणुकी संदर्भातला कुठला सल्ला पाहिजे, तुमच्या मनात काही शंका आहेत तर तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क हा साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmft.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. कधी आईचे रूप होनी तू घर हे सावरते, कधी पत्नीचे रूप होनी संसार सुखी करते, कधी बहिणीच्या रूपात आधार बनून राहते, कधी आजीच्या रूपात नातू पण तू खेळते. किती करते किती सोसते तरी ना कधीही थकते, जरी थकली तरी हसते, तडजोड किती तू करते. ही सलामी आसमानी, ही सलामी आसमानी दुनिया तुला देते, ही सलामी आसमानी क्रिसेंट तुला देते. स्वयंपाकापासून ते बचतीपर्यंत निर्णय घेणाऱ्या 10 जणांचं बळ अंगी घेऊन घर, ऑफिस अशा प्रत्येक ठिकाणी लढणाऱ्या तुझ्या प्रत्येक रूपाला क्रिसेंटचा सलाम. ही सलामी आसमानी